27 मे 1964. दिल्लीतला तो एक मलूल उन्हाळी दिवस आणि अचानक दुपारच्या सुमारास ऑल इंडिया रेडिओवरून एक बातमी प्रसारित झाली. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आहे. त्या क्षणी फक्त एका देशाचा पंतप्रधान गेला नव्हता. दुसऱ्या महायुद्धानंतर नव्यानं आकार घेत असलेल्या जगाचा एक मोठा आवाज शांत झाला होता. आज नेहरूंचं नाव घेतलं की भारतात मतं झपाट्यानं दुभंगली जातात. काहींसाठी ते आधुनिक भारताचे शिल्पकार, काहींसाठी राजकीय चुका आणि परंपरावादाच्या विरोधाचे प्रतीक. पण इतिहास इतका सरळ नसतो. इतिहासाचा हा प्रश्न नसतो की कोण पूर्णतः बरोबर आणि कोण पूर्णपणे चूक. इतिहास विचारतो त्या काळात त्या माणसानं राष्ट्राबद्दल नेमकं काय स्वप्न पाहिलं होतं. तो देशाला कसं घडवू इच्छित होता. त्याच्या सार्वजनिक वर्तनात त्या स्वप्नाची झलक कशी दिसत होती. आणि कधी-कधी मोठ्या युद्धांपेक्षा किंवा संसदेतल्या भाषणांपेक्षा एखादा छोटासा प्रसंग अधिक बोलका ठरतो. मी प्रथमेश आणि आजच्या कुतूहलच्या भागात आपण एक असाच प्रसंग पाहणार आहोत. हा प्रसंग आहे दिल्लीतल्या एका सरकारी स्नेहभोजनाचा. हा प्रसंग नेहरूंना जवळून पाहिलेल्या काही लोकांच्या आठवणींमध्ये, प्रशासकीय वर्तुळातल्या कथनांमध्ये आणि नंतरच्या मौखिक स्मरणात वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो. त्याची अशी लेखी तपशीलवार नोंद अधिकृत कागदपत्रांमध्ये मिळत नाही, पण त्याचा गाभा अनेक ठिकाणी सारखाच सापडतो. स्वातंत्र्यानंतरच्या दिल्लीत घडलेला हा प्रसंग नव्या भारताची राजधानी अजून स्वतःला आकार देत होती. सरकारी इमारती, रुंद रस्ते, औपचारिक स्नेहभोजनं, परदेशी प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, मंत्री, राजनैतिक पाहुण्यांच्या गाठीभेटी या सगळ्यातून भारत जगाला सांगत होता, आम्ही आता स्वतंत्र आहोत आणि आम्ही एक आधुनिक राष्ट्र आहोत. त्या रात्री अशाच एका मोठ्या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. भोजन संपलं. पाहुणे गप्पा मारत उभे राहिले. काही गाड्यांकडे वळले. काही अजून सिगारेटचे झुरके घेत होते. पण त्या प्रशस्त लॉनवर मागं काय उरलं होतं? कागदाचे तुकडे, सिगारेटची थोटकं आणि मांसाहारातली उष्टी हाडं. म्हणजे ज्यांनी नव्या भारताचं प्रतिनिधित्व करायचं होतं, त्याच अभिजन वर्गानं सार्वजनिक जागा घाण करून सोडली होती. या स्नेहभोजनाच्या मुख्य स्थानी असलेले नेहरू काही क्षण शांत उभे राहिले. मग अचानक खाली वाकले आणि स्वतः हातानं तो कचरा उचलायला सुरुवात केली. आजूबाजूचे अधिकारी दचकले. काहींना लाजही वाटली. काही धावत आले. पंडितजी, आपण राहू द्या. कर्मचारी आहेत. पण नेहरू थांबले नाहीत. हा प्रसंग केवळ साधेपणाचा देखावा नव्हता. तो नेहरूंच्या राष्ट्रदृष्टीचा आरसा होता. कारण नेहरूंसाठी राष्ट्रनिर्मिती म्हणजे फक्त संविधान, निवडणुका, धरणं किंवा कारखाने नव्हतं. त्यांच्या दृष्टीनं राष्ट्र म्हणजे सार्वजनिक संस्कारांची निर्मिती होती. त्यांनी अनेकदा सायंटिफिक टेम्पर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबतचा आग्रह धरला होता. आज हा शब्द फक्त विज्ञानापुरता मर्यादित समजला जातो, पण नेहरूंसाठी त्याचा अर्थ खूप जास्त व्यापक होता. विवेक, शिस्त, सार्वजनिक जबाबदारी आणि स्वतःच्या वर्तनाची जाणीव. त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये ही कल्पना वारंवार दिसते. राष्ट्र आधुनिक संस्थांनी उभं राहतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आधुनिक नागरिकांनी उभं राहतं. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. त्यांचं अलाहाबादमध्ये प्रशस्त संपन्न घर होतं. त्यांचं हॅरो, कॅम्ब्रिज यासारख्या प्रख्यात संस्थांमध्ये शिक्षण झालं. विख्यात इनर टेम्पलमध्ये त्यांनी त्यांचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचं बालपण भारतीय जनसामान्यांच्या जीवनापासून खूप दूर होतं. मात्र स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी घेतलेल्या सहभागानं त्यांना आत बाहेर बदललं. विशेषतः ग्रामीण भारतानं त्यांच्यामध्ये मोठा बदल केला. त्यांच्या आत्मचरित्रात ते लिहितात की उत्तर भारतातल्या खेड्यांमधलं दारिद्र्य, शेतकऱ्यांची अवस्था आणि ब्रिटिश राजवटीखालची दडपशाही यांनी त्यांना आतून हादरवलं होतं. त्यांच्यातला हा बदल फक्त राजकीय नव्हता, तो नैतिकतेच्या आत्मिक पातळीवरचा बदल होता. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक शिस्तीबद्दल ते इतके आग्रही होते. त्यांचे निकटवर्तीय आणि अधिकारी, विशेषतः त्यापैकी एक असलेले M.O. मथाई यांच्या रेमिनिसन्सेस ऑफ द नेहरू एज मध्ये ते वारंवार एक गोष्ट लिहितात. नेहरू वेळेबाबत, सार्वजनिक पैशाबाबत आणि सरकारी कामकाजाबाबत अत्यंत काटेकोर होते.
वॉल्टर क्रॉकर यांनी नेहरू अ कंटेम्पररीज एस्टिमेट मध्ये लिहिलं होतं की नेहरूंमध्ये एक प्रकारचा मॉरल इम्पेशन्स होता. निष्काळजीपणा, अस्वच्छता किंवा सार्वजनिक जबाबदारीचा अभाव त्यांना पटकन अस्वस्थ करत असे. बी. एन. मलिक यांच्या माय इयर्स विथ नेहरू या पुस्तकात त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल असंख्य निरीक्षणं आहेत. पहाटेपासून उशिरापर्यंत काम करणारा, प्रत्येक फाईल वाचणारा, अधिकाऱ्यांना अचानक प्रश्न विचारणारा पंतप्रधान, नेहरूंचं असं चित्र मलिक त्यांच्या पुस्तकातून प्रस्तुत करतात. म्हणजेच त्या लॉनवरचा प्रसंग एक अपवाद नव्हता, तो त्यांच्या स्वभावाचाच विस्तार होता. नेहरूंच्या अशा आठवणींमध्ये कमी चर्चेला जाणारा आणखी एक प्रसंग घडला होता ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या बाबतीत. वर्ष होतं 1961. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ भारत दौऱ्यावर येणार होत्या. राजस्थानच्या जयपूरमध्ये त्यांच्यासाठी वाघाची शिकार करण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. तत्कालीन राजघराण्यांच्या परंपरेनुसार वाघाला आकर्षित करण्यासाठी एक जिवंत वासरू बांधण्याचा प्रस्ताव करण्यात आला. नेहरूंनी तो स्पष्ट शब्दात नाकारला, कारण त्यांच्या मते मनोरंजनासाठी एका मूक प्राण्याचा असा फसवा बळी देणं हे असभ्यतेचं लक्षण होतं. ही घटना त्या काळच्या अधिकृत संवादांमध्ये आणि नंतर वृत्तांतांमध्ये नोंदवलेली आढळते. वरवर ती छोटी वाटू शकते, पण ती दाखवते की नेहरू आधुनिकतेला केवळ तंत्रज्ञान म्हणून पाहत नव्हते. ती सार्वजनिक नैतिकतेची त्यांची कल्पना होती. पाळणीनंतरच्या दंगलींदरम्यानचे त्यांच्याबाबत नोंदवले गेलेले प्रसंगही त्याची साक्ष देतात. लेनर्ड मोस्ले, मायकल ब्रेशर आणि इतर काही तत्कालीन पत्रकारांच्या नोंदींमध्ये एक चित्र वारंवार दिसतं. नेहरू स्वतः दंगलग्रस्त भागात फिरत असत, संतप्त जमावात घुसत असत आणि लोकांना थांबवत असत. त्यांच्याबाबत सांगितल्या जाणाऱ्या एका आठवणीनुसार दिल्लीत एका मुस्लिम दुकानावर हल्ला होत असताना ते स्वतः गर्दीत उतरले आणि लोकांना त्यांनी ओरडलं, "हा आपला भारत नाही." या प्रसंगाचं वर्णन स्रोतानुसार बदलतं, पण एक गोष्ट सातत्यानं दिसते. नेहरू सार्वजनिक जीवनाला नैतिक जबाबदारी मानत आणि म्हणूनच त्या लॉनवरचा प्रसंग महत्वाचा ठरतो. त्या क्षणी ते फक्त पंतप्रधान नव्हते, ते नव्या भारताचे मुख्य नागरिक होते, आदर्श होते. पण इथंच एक विरोधाभासही आहे. नेहरूंवर टीका करणारे अभ्यासक अशी मांडणी करतात की त्यांच्यात एक प्रकारचा पॅटर्नलिझम किंवा पितृत्व भाव होता. ते अनेकदा देशाला धडे शिकवणारा नेता या प्रतिमेतून वागत. त्यांची आधुनिकतेची कल्पनाही वरून खाली येणारी होती. मोठी धरणं, नियोजन आयोग, सार्वजनिक क्षेत्र, वैज्ञानिक संस्था या सगळ्यात लोकशाही मूल्य होती, मात्र सोबतच सत्तेचं केंद्रीकरणही होतं. ही टीका अर्थातच महत्वाची आहे, पण त्याच वेळी त्या पिढीच्या राजकारणात सार्वजनिक जीवनाबद्दल असलेल्या गांभीर्याची ती साक्षही आहे. आज आपण मोठमोठे कार्यक्रम पाहतो आणि कार्यक्रम संपल्यावर मागं प्लास्टिक, बॅनर्स, अन्नाचा कचरा, घाण हे सगळं उरलेलं पाहतो. सार्वजनिक जागा कोणातरी दुसऱ्याची आहे अशी मानसिकता आपल्यामध्ये दिसते. नेहरूंना कदाचित हीच गोष्ट बदलायची होती. त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये एक वाक्य आहे, भारत हा सतत स्वतःला शोधणारा देश आहे. हा शोध केवळ राजकीय नव्हता, तो नागरी आणि सांस्कृतिकही होता. म्हणूनच त्यांनी IITs उभारले, वैज्ञानिक संशोधन संस्था उभारल्या, भारतीय तंत्रज्ञान संस्थांपासून ॲटॉमिक एनर्जी कमिशन पर्यंत अनेक संस्थांना राजकीय संरक्षण आणि प्रोत्साहनही दिलं. होमी भाभा, मेघनाथ साहा, शांती स्वरूप भटनागर हे त्यांच्यासाठी केवळ वैज्ञानिक नव्हते, ते नव्या भारताच्या बौद्धिक रचनेचा भाग होते. आणि मग 27 मे 1964 आला. नेहरू गेले आणि त्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर तो एक ग्लोबल मोमेंट होता, एक वैश्विक घटना होती. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासर यांनी नेहरूंच्या जाण्यावर शोक व्यक्त करत म्हटलं, आशिया आणि आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक महान साथीदार गेला. घाना या देशाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा यांनी लिहिलं, नेहरूंचं निधन म्हणजे एका युगाचा अंत. तत्कालीन युगोस्लावियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ब्रोज टिटो हे तर जवळजवळ वैयक्तिक शोक व्यक्त करत होते. कारण अलिप्ततावादाची चळवळ ही केवळ राजकीय युती नव्हती, ती वसाहतवादातून मुक्त झालेल्या जगाच्या स्वाभिमानाची घोषणा होती. इंडोनेशियाचे महान स्वातंत्र्य सेनानी सुकार्नो यांनी त्यांना मानवी प्रतिष्ठेचा जागतिक आवाज म्हटलं. टांझानिया, घाना, बर्मा, अल्जेरिया, इंडोनेशिया या देशांमधल्या वर्तमानपत्रांनी नेहरूंना पोस्ट कोलोनियल कॉन्शन्स म्हणजे वसाहतोत्तर जगाचं विवेकभान असं संबोधलं. पण फक्त ग्लोबल साऊथच नाही, ब्रिटनमध्येही
प्रतिक्रिया विलक्षण भावनिक होत्या. हा तोच देश होता ज्याच्या विरुद्ध नेहरूंनी स्वातंत्र्य लढा लढला होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना विस्डम अँड ह्युमॅनिटी म्हणजेच विवेक आणि मानवता असलेला नेता म्हटलं. ब्रिटिश संसदेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. द टाइम्सनं लिहिलं, ब्रिटिश साम्राज्याच्या अखेरच्या अध्यायानंतर निर्माण झालेल्या जगाचा सर्वात प्रभावी आवाज आता शांत झालाय. राजकीय नेते हॅरल्ड विल्सन यांनी म्हटलं, नेहरू हे केवळ भारताचे नेते नव्हते, ते आधुनिक राष्ट्रकुलाच्या कल्पनेचा नैतिक आधार होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल डुगॉल यांनी त्यांना इंडिपेंडेंट स्पिरिट ऑफ एशिया म्हणजे आशियाच्या स्वातंत्र्याचा आत्मा असं संबोधलं. सोव्हिएत संघाच्या प्रावदा या वृत्तपत्रानं म्हटलं, नेहरू हे नव्या जागतिक जागृतीचे प्रतिनिधी होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी जॉन्सन यांनी म्हटलं, जगाने शांततेचा एक मोठा आवाज गमावलाय. शीतयुद्धात सामील असलेल्या दोन्ही गटांना नेहरूंबद्दल एक प्रकारची अस्वस्थताही होती. अमेरिकेला त्यांची समाजवादाशी असलेली जवळीक खटकत असे. त्याचवेळी सोव्हिएत संघाला त्यांचा अलिप्ततावाद खटकत असे. तरीसुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर दोन्ही बाजूंनी जवळजवळ समान आदर व्यक्त केला. कारण नेहरू हे फक्त एका देशाचे प्रशासक नव्हते, ते नवस्वतंत्र देशांच्या जगाच्या राजकीय भाषेचा भाग झाले होते. अकादमिक आणि वैज्ञानिक जगातून आलेल्या प्रतिक्रिया तर अधिकच उल्लेखनीय होत्या. तत्वज्ञ बर्ट्रंड रसल यांनी त्यांना सभ्य राजकारणाचा प्रतिनिधी म्हटलं. इतिहासकार आर्नल्ड जे टॉयनबी यांनी लिहिलं, ईस्टर्न आणि एनलाइटनमेंट या दोन्ही परंपरांनी घडवलेला शेवटचा महान राजकारणी गेला. जे रॉबर्ट ऑपनहायमर यांनी नेहरूंमध्ये राजकीय शक्ती आणि बौद्धिक संवेदनशीलतेचा दुर्मिळ संगम पाहिल्याचं म्हटलं. केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, सोवॅस, हार्वर्ड अनेक विद्यापीठांमध्ये श्रद्धांजली सभा झाल्या. कारण स्वातंत्र्यानंतरच्या जगात असा पंतप्रधान दुर्मिळ होता, जो विज्ञान, इतिहास, साहित्य, धर्मनिरपेक्षता आणि आधुनिकता यावर एकाच वेळी इतक्या गांभीर्यानं बोलत होता. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वैज्ञानिकांनी एक वाक्य म्हटलं, भारताने फक्त एक पंतप्रधान गमावलं नाही, विज्ञानाचा एक राजकीय संरक्षणही गमावलं. आणि तरीही या सगळ्या जागतिक गौरवामध्ये एक विलक्षण विरोधाभास होता. जग त्यांना वर्ल्ड स्टेट्समन म्हणत होतं, पण भारतात लाखो लोक त्यांना आपल्याच घरातली एक व्यक्ती असलेले चाचा नेहरू असं म्हणत रडत होते. दिल्लीतल्या त्यांच्या अंत्ययात्रेबद्दल अनेक परदेशी पत्रकारांनी लिहिलंय, ती फक्त एक राजकीय नेत्याची अंत्ययात्रा नव्हती, ती एका भावनिक नात्याची सार्वजनिक अभिव्यक्ती होती. कदाचित म्हणूनच नेहरूंचं व्यक्तिमत्व आजही इतकं गुंतागुंतीचं वाटतं. कारण ते एकाच वेळी अभिजनही होते आणि लोकमान्यही, आधुनिकतावादीही होते आणि भावनिक भारतीयही, कडक प्रशासकही होते आणि मुलांना पत्र लिहिणारे स्वप्नाळू लेखकही. आणि म्हणूनच त्या दिल्लीतल्या लॉनवर वाकून कचरा उचलणाऱ्या माणसाचा प्रसंग आजही तितकाच महत्त्वाचा राहतो. एक असा नेता ज्याला वाटत होतं की राष्ट्र केवळ संसदेत घडत नाही, हे आपल्या सार्वजनिक वर्तनात घडतं. आणि कदाचित म्हणूनच नेहरूंच्या मृत्यूनंतर जगभरातून इतक्या प्रतिक्रिया उमटल्या. कारण लोक फक्त एका पंतप्रधानासाठी शोक व्यक्त करत नव्हते, ते एका कल्पनेसाठीचा शोक व्यक्त करत होते. एका अशा कल्पनेसाठी ज्यात आधुनिकता होती पण मानवी संवेदनाही होती, ज्यात राष्ट्रवाद होता पण जगाशी संवादही होता, आणि ज्यात सत्ता होती पण सार्वजनिक नैतिकतेची चाडही होती.